रोटरी इंटरनॅशनल झोन 4 अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड व रोटरी क्लब ऑफ पुणे सनराइज यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड उचित माध्यमाचे प्रमुख जीवराज भागाभाई महादेव चोले यांना प्रदान करण्यात आला। सामाजिक जनसंपर्क व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल चोले यांना सन्मानित करण्यात आले। सेनापती बापट रस्त्यावरील MCCIच्या मुळगावकर सभागृहात झालेल्या या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 चे निर्वाचित प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, झोनल डायरेक्टर प्रकाश कुमार सुतार, शिरीष पुराणिक, रोटरी क्लब पुणे सनराइजचे अध्यक्ष विनीत अग्रवाल, सचिव संध्या तायल, असिस्टंट गव्हर्नर फिरोज मास्तर, राजेश जैन, महेश मखीजा, मनोजीत चौधरी, समीर भिडे आदी उपस्थित होते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 12 व्यक्तिमत्वांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले। यामध्ये अवयवदान चळवळीसाठी धीरज गोडसे, शिक्षणासाठी प्राध्यापक रफिक सौदागर, डॉक्टर MD लॉरेन्स, सामाजिक कार्यासाठी राम भागवत, जैनाब चिनीकमवाला, अनाथांसाठी कार्यरत केशव धेंडे, दिव्यांगांसाठी कार्यरत जाईज खामकर, अपंग सैनिकांसाठी कार्यरत कर्नल वसंत बल्लेवार, आरोग्य क्षेत्रात कार्यरत ब्रिगेडियर अमरजीत सिंग, कर्नल NS न्यायपती, डॉक्टर शिवलाल जाधव यांचा समावेश होता। The day belongs to all the deserving awardees today, and what an incredible evening this has been. 12 Diggaj local. I really appreciate the efforts taken by all the 12 participating clubs to select such a जो भी होता है वो चुन के निकालता हीरा। वैसे आपने 12 क्लब्स ने 12 हीरे ढूंढ के निकाले और उनको आज सम्मानित करने का रोटरी का अवसर मिला है। इसके लिए तहे दिल से वोकेशनल टीम लेड बाय वसंतराव, फॅब्युलस इव्हिनिंग अँड व्हॉट अ थॉट प्रोसेस वसंतराव। झोनल अवॉर्ड द्यायचा आणि त्यातनं सगळ्या क्लब्सला एकत्र घेऊन एक सिनर्जी मध्ये हा चांगला उपक्रम करायचा। अ वंडरफुल थॉट प्रोसेस टीम लेड बाय वसंतराव and of course supported by the secretary of the avenue Asha, who has been very lively with you, getting the members itself on this forum and recognizing them याच्यात चांगली गोष्ट होऊ शकत नाहीये। त्यामुळे in Rotary we always talk about making the clubs vibrant, but if we can give the members the best experience of their expertise, then definitely we can make the clubs vibrant, and I think this awards will go a long way to making your clubs vibrant, because a small thing we do in the Rotary has been taken cognizance, and अशा गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेला डेफिनेटली क्लब पण बरोबर येतो आणि डेफिनेटली the momentum starts shifting towards the betterment of the club. आजचा जो कार्यक्रम आहे तो अनेक लोकांनी केलेलं काम पुढच्या पिढीने ते घेऊन जावं, लिगसी कंटिन्यू ठेवावी अशा स्वरूपाचा आहे। आणि मी ऑब्झर्व केलं मगाचपासून की इथे सन्मानित होणारे सर्व जे चेहरे आहेत किंवा सर्व जे व्यक्तिमत्व आहेत ते कर्तृत्वाने तर दिग्गज आहेतच, शिवाय वयाने सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ आहे। आणि त्याच्यामध्ये मी एकच छोटासा कर्तृत्वाने आणि वयाने देखील, कारण मी असं मानतो की या लोकांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा वारसा आमच्यासारख्या तरुण पिढीने पुढे घेऊन जावा ही प्रेरणा या आजच्या कार्यक्रमातनं आपण देण्याचा प्रयत्न करताय असं मी समजतो। आणि आज इतर ज्या 11 अवॉर्डी आहेत त्यांनी जे काही काम केलेलं आहे तर त्यांच्या कार्यातनं मला जे काही शिकता येईल ते मी पुढे घेऊन जायचा नक्की प्रयत्न करेल, आणि रोटरी सोबत अनेक उपक्रम करण्याचं जे काम आहे ते यापुढेही कायम राहील। मी असं समजतो की आजचा सन्मान हा खरं माझ्या एकट्याचा नसून हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत। माझ्या क्लब मधले सगळे पदाधिकारी, अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, अन्य काही मान्यवर सदस्य आहेत। माझ्या समोर काही माझे जुने मित्रही दिसत आहेत, त्यामध्ये भारतजी आहेत, म्हणजे अवॉर्डी होते अमरजीत सर ते आहेत, श्वेताजी आहेत। तर या सगळ्यांकडनं मी बरंच काही शिकलो। आणि जसं विनीतजींनी उल्लेख केला की मी बीडमधनं आहे, ऊसतोड मजुराचा मुलगा आहे, 8वीला पुण्यात आलो, हॉस्टेलमध्ये राहून शिकलो, मग पुणे विद्यार्थीगृह आहे, विद्यार्थी सहाय्यक समिती आहे, पुणे विद्यापीठ आहे। तर या सगळ्या संस्थांनी माझ्या घडणीमध्ये योगदान दिलं। तेव्हा मी असं म्हणतो की मला 2 आई आहेत, एक आई जिने मला जन्म दिला आणि वाढवलं, आणि दुसऱ्या आई या संस्था ज्यांनी मला घडवलं। त्याच्यामध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीचा मोलाचा वाटा आहे। माझ्या कामातनं समाजाला कसा उपयोग होईल हा माझा नेहमी उद्देश असतो,
आणि जे चांगलं काम करतात त्यांना पुढे आणण्याचं काम मी करतो. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण पेशंटली माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. थँक्यू. एकच म्हणणं होतं की आपण एका पेशंटला जीवन जरी वाचवू शकलो तरी आपलं खूप आनंद होईल. आणि आम्ही ते 2017ला हा प्रवास सुरू केला. आज मला आनंदाने सांगायचं वाटतं की आपल्या फाउंडेशन थ्रू आजपर्यंत 550 पेक्षा जास्त हार्ट लंग ट्रान्सप्लांट झाले आणि 4000 पेक्षा जास्त किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट झाले. आणि हे काम असंच चालू आहे. ज्यावेळेला फर्स्ट रिजेक्शन कोमलला झालं त्यावेळेला पण आम्हाला माहित होतं की आता रिजेक्शन होईल, तरीही कोमल शेवटपर्यंत हे काम करत राहिले. 2020ला शेवटची भेट आम्ही एअरपोर्टला जाताना पण दादांच्या घरीच जाता जाता गेलो होतो. आणि आमचं एक स्वप्न होतं की कुठलाही पेशंट ऑर्गन विना मरू नये, एवढंच होतं. आणि तेच एक आम्ही स्वप्न पाहिलं आणि कामाची सुरुवात केली. मला सर्वांचे खरंच आभार मानायचे आहेत की तुम्ही मला इथं बोलवलं. आणि मी अभिमानाने सांगतो, आज कुठेही भारतामध्ये किंवा भारताबाहेर जरी जसं दादांनी सांगितलं पेशंट्स असतील कुठल्याही ट्रान्सप्लांटसाठी, तरी आपल्याकडे कॉन्टॅक्ट येतो. आपण त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीप्रमाणे मदत करतो. जसं पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या बाहेर फंड देत नव्हतं ट्रान्सप्लांटसाठी. आपल्या केस नंतर आपण मंत्रालयात गेलो, ते सँक्शन करून घेतलं. आता क्राऊड फंडिंग होतात आणि ह्या चळवळीत खूप सारे आम्हाला आशीर्वाद लागतात. आदेश पंडे सर पण आहेत. असे खूप जणांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत की जे आम्हाला मदत करतात. खरं तर माझ्याबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, परंतु माझ्यासारख्यांसाठी मला बरंच काही करायचं आहे. आज मला डोळे नाही, परंतु मी अंध नाही. अंतर्मनातील तो दिवा अखंड तेजस्वी जळतो आहे. मार्ग दाखवतो आहे अशा लोकांना ज्यांना डोळे नाही आणि त्याही लोकांना ज्यांनी डोळे असूनही अंधत्वाचा पदर ओढवून घेतला आहे. मी जाई, संस्थापिका अध्यक्ष मळगंगा अंध अपंग सेवा संस्था, मुक्काम पोस्ट टाकळीजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. 1997ला 12वीत शिकत असताना डॉक्टरांच्या एका चुकीमुळे मला अंधत्व आले. साधारणतः ताप आला असता. मुदत संपून गेलेलं इंजेक्शन दिलं गेल्यानंतर काही क्षणातच माझ्या शरीरात विचित्र असे बदल होऊ लागले. माझी नखे, माझी त्वचा, माझे केस सारं काही नष्ट झालं. डोळे जखमांनी भरून गेले आणि अवघ्या 3 महिन्यातच मला अंधत्व आले आणि मी कायमची दिव्यांग झाले. शांत राहून रडू लागले, परंतु माझं दुर्दैव मला रडूही देना, कारण जेव्हा डोळे गेले तेव्हाच माझ्या अश्रुवाईनही कायमच्या बंद झाल्या. कदाचित ते मला सांगत असावेत, आता इथून पुढचा प्रवास रडण्याचा नव्हे तर घडण्याचा आहे. मिशन आणि विजन एकच, दिव्यांगांना स्वाभिमानी, स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे.